हा व्हिडिओ पूर्ण बघा। एक शास्त्रज्ञ एका फिश टँकच्या मध्यभागी एक पारदर्शक काचेची शीट ठेवून दोन भाग करतात। टँकच्या डाव्या बाजूला एक मोठा पाईक मासा सोडतात, उजव्या बाजूला छोटे छोटे मासे सोडतात। प्रचंड भुकेलेला असलेला तो मोठा मासा त्या छोट्या छोट्या माशांना खाण्यासाठी म्हणून वेगाने पुढे जातो। तेव्हा मध्ये असलेल्या त्या काचेच्या शीटला आदळून मागे येतो। निराश झालेला तो मासा पुन्हा प्रयत्न करून वेगाने जातो, पुन्हा त्या काचेच्या शीटला आदळून मागे येतो। खूप संतापलेल्या त्या मोठ्या माशाने वारंवार प्रयत्न करून त्या काचेच्या पत्र्यावर पुन्हा पुन्हा आदळून त्याच्या डोक्याला मार लागला। वारंवार प्रयत्न करून अयशस्वी झाल्यामुळे आणि मार लागल्यामुळे त्या मोठ्या माशाला भीती वाटू लागली आणि तो त्या टाकीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला। आता त्या शास्त्रज्ञाने मध्यभागी असलेला तो काचेचा पत्रा काढला। ते छोटे छोटे मासे आता संपूर्ण मत्स्यालयात पोहायला लागले। त्या मोठ्या पाईक माशाच्या अगदी जवळून पोहून गेले तरीही त्या मोठ्या माशाने तोंड उघडून त्याला खाण्याचा प्रयत्नही केला नाही। त्याने अनेक वेळा प्रयत्न केले, पण त्याला ते लहान मासे खाता आले नाहीत। त्यामुळे ते लहान मासे खरे नाहीत असे समजून त्याने खाणेही सोडून दिले। एका टप्प्यावर त्याच्या आजूबाजूला खायला अन्न असूनही ते उपाशी राहून मरून जाते। मानसशास्त्रात याला शिकलेली असहाय्यता असे म्हणतात। आपल्या आयुष्यात असेच घडते। एखादी गोष्ट करण्यासाठी आपण अनेक वेळा प्रयत्न केले असतील, वारंवार अपयशी झालो की वाटतं हे काम जमणार नाही, आपण हार मानतो। पण प्रत्यक्षात अडथळे दूर झाले तरी मन आता शक्य नाही म्हणून हार मानतं। आपण प्रयत्न न करता सोडून देतो। म्हणून काही करायचं असेल तर प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा। नाही जमलं तर परत प्रयत्न करा। आज तुम्ही हारले असाल, उद्या तुम्ही नक्की जिंकाल।